ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम सूर्याय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. ओम सूर्याय नमः मार्गदर्शन करणारा. ओम भनवे नमः सौंदर्य देणारा. ओम खगाय नमः इंद्रांना उत्तेजित करणारा. ओम पुष्णे नमः सर्वांना पोषण देणारा. ओम हिरण्यगर्भाय नमः निर्भय करणारा. ओम मरीचये नमः रोगांचा नाश करणारा. ओम आदित्याय नमः प्रेरणा देणारा. ओम सवित्रे नमः पवित्र करण्यासाठी. ओम अर्काय नमः तेजस्व निर्माण करणारा. ओम भास्कराय नमः प्रकाश देणारा. जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी. अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यदेवा ही 5 शब्दांची तुमची कहाणी. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहताय आध्यात्मिक शिवपुराण मराठी यूट्यूब चॅनल. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पौष रविवारची आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहे. एकदा की पौष महिना सुरू झाला की प्रत्येक रविवारी आपल्या सूर्यनारायणासाठी एक व्रत करायचं असतं आणि त्या व्रताचं नाव आहे आदित्य रानूबाई व्रत. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कहाणी वाचायची असते आणि कुणाला तरी सांगायची असते. कहाणी ऐकल्यानेच आपल्याला या व्रताचं पुण्यफळ मिळत असतं. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला तीच कहाणी ऐकायला मिळणार आहे. तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः. चला तर मग कथेला सुरुवात करते. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. अटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा अनावयास रानात जात होता. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, काय वसा वसता तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उच्चील माच्छील घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही तसे मी करणार नाही. उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही. काय वसा तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाला, पौष मास येईल. पहिल्या आदित्यवारी मुखाट्यानं उठावं, शुचिर्भूत स्नान करावे, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशकांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चवाळी 6 मास पळावे, माघी रथसप्तमी पूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकडे तूप, मेहून जेवून सांगावं. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावा आणि व्रताचे उद्यापन करावे. ब्राह्मणाने वसा पूर्ण केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नको, कापू नका, तुमची मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल? नाही, तसं करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलीची लग्न करून दिली. एक राजाच्या घरी तर दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाड दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ते तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पार्टीला जाणार आहे, त्यांना जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तिथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिनेही बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडाची 6 मोती, आपली 3 आपण घेतली, 3 बाबांच्या हाती दिली. मोती म्हणजे 3 तीळ आणि 3 तांदूळ बर का. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोला विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? त्यांना उत्तर दिलं, जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने बेडली आहे आणि दुःखाने गाजलेली आहे. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितलं, मावशी आनंदात आहे, तिकडे तिने काही दिले तर ते घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अग अग दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे. दासीने जाऊन सांगितलं, तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे, फाटकी नेसला आहे, तुटके भांगरला आहे, तळाच्या पायी उभा आहे, परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नाऊ मावकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, 2 मोहरा भरल्या. जाताना कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा.
तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातचा कोवळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैव दिलं, कर्मानं नेलं. मावशीनं दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला. प्रधान त्याचा नेऊन नाऊ माकू जेऊ खाऊ घातलं. काठी पोखरून होऊन मोहराणी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असं सांगितलं. वाटायत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून नेली. घरी गेला. झालेली गोष्ट आईला सांगितलं. दैवानं दिलं, पण सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखं घरी नेऊन नाऊ माखू घालून नारळ ठेवून पोखरून मोहराणी भरून दिला. बाबा कुठे ठेवू नको, जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगड विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडवलं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाहू माकू जेऊ खाऊ घातलं. दयाची शिदोरी 2 मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घाईच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तेव्हा तो घरी गेला. आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारी नेलं. नाहू माकू घातलं. पैठणी नेसाळी दिलं. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ग, मलाही सांग. बहीण म्हणाली, अगं पापिनी चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणी विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिने विचार सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मासाला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. पुरुष मास सुद्धा ही पूजा केली जाते, पण बहिणीने ती श्रावण मासामध्ये सुद्धा केली होती. इकडे राजाला भाग्य आलं. राजाचं बोलावून धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आलं, चामर आलं, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला एवढं वैभव कुठलं? बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावर आला आहे. तशी ती घरी यायला निघाली. एकमेकींना बहिणी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढलं. आपण पान देखील वाढून घेतलं. तेव्हा बहिणीची आठवण झाली. करारे हकारे दांगोरे, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी काही नाही. वाटेने एक मुळी विक्यात जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिले व 3 आपल्या हातात ठेवली. त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग मला वसा घेतल्याचे काय फळ? वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उच्चील माचील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं. आपण पान देखील वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलावलं आणि म्हटलं, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली, 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्याचा माळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मलाही सांगा. राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथे स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे काय, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक म्हातारीचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. तिने ते चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तोही आला. सर्पाने खाल्ला होता. तोही आला. की बाई म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मलाही सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. तिथे पण पहिल्यासारखेच केलं. कोणी उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, त्याला हातपाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर पडलेला आहे. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोती होती. त्यातील 3 आपण घेतली आणि 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली की त्याने मनोभावे ऐकली. त्याला हात पाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मलाही सांगा. राणीने त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. पंचपक्वान्नानं क्षणाचं जेवण केलं. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनात बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला.
ते म्हणाले, अगं अगं कोण्या पापिनाचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदितवारी वळसणी खाली बसून केस विंचरले होते. काळाचं वाळ होई डोईचा केस. वळसणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मण, मोळीविक्या, म्हातारीला इत्यादींचा जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. पौष रविवारी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची असते. अगदी त्याच वेळेला आपण ही सूर्यनारायणाची कहाणी सुद्धा ऐकायची असते. समजा तुम्हाला त्याच वेळेला ही कहाणी ऐकायला जमलं नाही किंवा त्यावेळेस तुमच्याकडे वेळ राहत नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आत कधीही ही कहाणी वाचू शकता किंवा हा जो व्हिडिओ आहे कहाणीचा तो तुम्ही ऐकू शकता. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः ही कहाणी जेव्हा वाचत असाल किंवा व्हिडिओद्वारे ते ऐकत असता तेव्हा कोणाला तरी तुमच्यासोबत नक्की घेऊन बसा, कारण ही कहाणी आपल्याला कोणाला तरी ऐकवायची असते. म्हणजेच काय, यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं. बघा, ही कहाणी जेव्हा आपण वाचत असतो, ऐकत असतो किंवा कोणाला तरी ऐकवत असतो तेव्हा आपण काय करायचं, आपल्या हातामध्ये 6 मोते घ्यायची. म्हणजे काय, 3 अख्खे पांढरे तीळ आणि 3 अख्खे तांदूळ, त्यातले 3 तीळ आणि 3 तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे. समजा आपण आपल्या हातामध्ये पांढरे तीळ घेतले असतील तर आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण 3 पांढरे तांदूळ देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कहाणी वाचायची असते किंवा ऐकायची किंवा ऐकवायची असते. ऐकायची लक्षात घ्या. आता ज्यांनी ही कहाणी ऐकायला किंवा वाचायला, म्हणजे कहाणी मोठी असल्यामुळे इतका वेळ नसेल, तर मग तुम्हाला 5 शब्दाची कहाणी सांगते. तेवढ्याच जरी तुम्ही तुमच्या हातामध्ये 3 मोते आणि शेजारच्या हातामध्ये 3 मोते म्हणजे एकूण 6 मोते घेऊन आपण ही कहाणी ऐकली तरी सुद्धा चालणार आहे. तर 5 शब्दाची कहाणी तुम्हाला सांगते. जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी. जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी, अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यदेवा ही 5 शब्दांची तुमची कहाणी. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आदित्य रानूबाईची संपूर्ण कहाणी सांगितली, ज्यामध्ये आपण सुरुवातीला मोठी कहाणी ऐकली आणि सरतेशेवटी आपण 5 शब्दाची कहाणी सुद्धा ऐकली. पण लक्षात ठेवा, ही कहाणी तेव्हाच पूर्ण होते किंवा ही कहाणी ऐकल्याचं फळ आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या हातामध्ये 6 मोते असतील. म्हणजे 3 पांढरे तीळ आणि 3 तांदूळ आपल्या हातामध्ये घेऊन बसायचे असते. पैकी आपण आपल्या हातामध्ये 3 पांढरे तीळ घेऊन बसलो आणि कहाणी ऐकणाऱ्याच्या हातामध्ये 3 पांढरे तांदूळ दिले तरीही चालेल. आणि जेव्हा ही कहाणी पूर्ण वाचून होते किंवा पूर्ण ऐकून होते तेव्हा आपल्याला हे 3 पांढरे तीळ आणि 3 पांढरे तांदूळ सूर्यनारायणाला अर्पण करायचे असतात. तर तुम्हाला कशी वाटली ही कहाणी मला कमेंट्स करून नक्की कळवा. येत्या पौष रविवारी तुम्ही कहाणी नक्की ऐका किंवा वाचायला अजिबात विसरू नका. पौष महिन्यामध्ये जेवढे रविवार असतील त्या प्रत्येक रविवारी आपल्याला ही कहाणी ऐकण्याचा लाभ नक्की घेता येईल. त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक शिवपुराणी या मराठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.